नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. दिल्लीतील नेट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या युवक आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सलग 2 दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली हे आंदोलन तहसीलदार महेश शितोळे आणि पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आलं. महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवक आणि विद्यार्थ्यांनी 2 दिवस ठिय्या आंदोलन केलं. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर लोकशाही मार्गाने निर्णय घ्यावा अशी मागणी केली. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा बळाचा वापर होऊ नये असंही त्यांनी सांगितलं. सलग 2 दिवस सुरू असलेले हे ठिय्या आंदोलन अखेर तहसीलदार महेश शितोळे आणि पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आलं. या आंदोलनाला रायगड जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विविध सामाजिक संघटना तसेच इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला. आंदोलनकर्त्यांनी मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय. रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज, रायगड. आमच्या मागणी फक्त हेच आहे की ज्या विद्यार्थ्यांवरती आंदोलन करतायत त्यांच्यावरती लाठीचार्ज हा झाला नाही पाहिजे. दुसरी मागणी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करणार आहेत त्यांच्यावरती FIR आणि आज ते बाकीचे कोणतेही गुन्हे हे दाखल झाले नाही पाहिजेत. आणि जे पोलिसांनी लाठीचार्ज केलाय त्यांच्यावरती पहिला हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि इस्तिफा हा धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. त्यांनी इस्तिफा हा दिलाच पाहिजे. आम्हाला त्यांचा इस्तिफा पाहिजेच म्हणजे पाहिजेच. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची शिक्षण पद्धती, यांनी राबवलेली देशातील शिक्षण पद्धती ही निकृष्ट दर्जाची असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलीला विदेशात शिकायला पाठवलेला आहे. हा त्याचा ज्वलंत दाखला आहे की ह्या देशामधलं शिक्षण हे निकृष्ट दर्जाचं आहे. हे त्यांच्या मुलीला त्यांनी बाहेर देशात शिकायला पाठवल्यामुळं हे सिद्ध होतं. आणि नीट सारखी परीक्षा आहे, या परीक्षेचे पेपर फुटले जातात. 35 लाख 40 लाख रुपयाला एक पेपर विक्री होतो. तर शिक्षणाचं बाजारीकरण या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान साहेब आपण मांडलंय का? ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.